मुंबई महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मेळावा घेऊन मतदार याद्यांमधल्या घोळाचा अक्षरशः एकामागून एक पाढा वाचला आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला केला। तसंच आता मुंबईतल्या मतदार याद्यांचं वाचन आणि तपासणी करण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी आपल्या शाखा प्रमुखांना, गटप्रमुखांना, उपगटप्रमुखांना, उपशाखा प्रमुखांना दिलेले आहेत। तसंच ते म्हणाले, निवडणुकीच्या दिवशी असणाऱ्या पोलिंग एजंटकडे फोटो निशी मतदार यादी असायला हवी, पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी मतदाराला ओळखणारी व्यक्तीच तिथे पोलिंग एजंट म्हणून असायला हवी। आणि जर का तुम्हाला वाटलं याच्यात गडबड आहे, हा बोगस आहे अशी खात्री पटली तर त्याला थोबडवा, बिनधास्त फटकवा त्याला, असे आदेशच उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकल्यानंतर अनेक जणांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी बाण्याची आठवण आली। उद्धव ठाकरेंनी पुढे असंही नमूद केलं की जर आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद देणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आमचा अधिकार आहे की बोगस मतदाराला आम्ही मतदान करू देणार नाही। प्रेक्षक हो, यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा।